समज काही माहितीच नसेल तर त्याने गावरानच निवडावं आणि त्याच्यापासून चालू करा. ते बी थोड्यापासून, जास्त नादीच लागू नाही. एकदमच तू गेला 10-15 आणले 20 आणले तसं नाही करायचं. तसा केला 100% गेला तोट्यात. तर शेळ्या विकायची बारी ती सगळ्याची. तो पुन्हा टिकतच नाही. लय केला विरोध, सारखं विकून टाकायच्या कशाला समजत असं तसं. पण मी काही नाच सोडला नाही. ह्याच्यातून समज येत गेला अनुभव असं उभं राहिला. आता काहीच अडचण येत नाही मला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहतो. आज आपण एक असा आगळा वेगळा एक युनिक व्हिडिओ पाहणार आहोत. माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला लहान मोठ्या जवळपास 25 ते 30 शेळ्या दिसतात, सर्व गावरान जातीच्या. आणि आज आपण आहोत मित्रांनो हनुमाननगर, जे की तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड या ठिकाणी येतं. पाठीमागे ज्या शेळ्या आहेत ह्या शेळ्या एका 25 वर्षीय युवकाच्या आहेत. युवकाची यशोगाथा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ एकदम भारी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आवडल्यास जे शेळी पालन करते किंवा ज्यांना शेळी पालन करायचे अशा युवकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर माहिती. तर नमस्कार भैया, प्रथमतः स्वागत आहे तुझं आपल्या चॅनलवरती. तुझं नाव सांग आणि आपला ऍड्रेस सांग. माझं नाव दीपक सस्ते, राहणार हनुमाननगर, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. बरं, आता एक महत्वाचा प्रश्न आहे की तुझं वय जर बघितलं तर 25 वर्ष वय आहे. आणि तुझ्याकडे जवळपास आज जर बघितलं लहान मोठ्या सगळ्या जवळपास मोठ्याच म्हणायचं 25 ते 30 शेळ्या आहेत. बरं, हे प्रवास कसा सुरू झाला बरं शेळी पालन आपण करायचं? शेळ्यांचा नाद पहिलेच पासून होता. पण करड मरा तिकडे बघून या. शेळ्यांचा नाद पहिलेच पासून होता, पण जरा अडचणी यायला लागल्या. करड मरायला लागले, समज त्याचं हेच नाही, नियोजनच नाही काही. म्हणजे पहिल्या शेळ्या होत्या काही? पहिले 4 होत्या घरी, आजोबा सांभाळत होते. ते काय होतं, अडचणीचे दुखणे यायचे, समज करड जाईल. काय आपण डॉक्टरला बोललो, डॉक्टर काय करण्यासाठी येत नव्हते. निस्त्या काढासाठी डॉक्टर करण्यासाठी डॉक्टर यायला टाळाटाळ करायचं, करड मरत. मग शेळ्याच परवडत नाहीत असं ते करून शेळ्या विकल्या. आणि घरच्या विकून टाकल्या सगळ्या शेळ्या? शेळ्या विकल्या. बरं, मग मी त्या शेळ्यासाठी वेटरनरीला ऍडमिशन टाकलं. 12 झाली होती नेमकं आणि 30 होता. मग वेटरनरीला ऍडमिशन टाकलं. नंतर शेळ्या घेतल्या, 2 वर्ष सांभाळल्या वेटरनरी कम्प्लीट होतो, कारण कोरोनाच्या काळात झाली. आणि मग 2 वर्ष झाल्याच्या नंतर LMD डिप्लोमा झाल्याच्या नंतर हे केलं, आपलं प्रॅक्टिस केली 2-4 महिने. आणि आपलं हे चालू केले बघायचे पेशंट गावातले बाहेर इकडं तिकडं. पण 2 वर्षापूर्वी दुष्काळ पडला, त्या वर्षी काहीच काम नव्हतं. काय करणार नसतं त्या ह्याच्यात, म्हणजे पेशंटच भेटाना समजा. म्हणजे पेशंट लोक कारखाना गेले, पेशंट बी थोडेफार, घरी शेतात बी काही काम नाही. मग काय करायचं, काय करायचं? एक शिडी होती, मग दुसरी घेतली, 2 घेतल्या. असे 2-3 त्या वर्षी चारा होता. मग ते 2-3 आतापर्यंत असं एवढं झालं म्हणायचं. म्हणजे सुरुवातीला त्या 2-3 शेळ्या घेतल्या, प्रवास असा सुरू झाला. 3 झाल्या, त्यानंतर मी 3 तर पुन्हा गेल्या वर्षी आगुटीपर्यंत त्या 7 पर्यंत गेल्या. पण नंतर काय दिवाळीच्या टायमाला असं झालं की 4 शेळ्या एकदम एकाच दिवशी गाभडल्या. काय झालं? गाभडल्या शेळ्या, 4 शेळ्या गाभडल्या. 12 पिल्ले गेले, 2 शेळ्या मेल्या. मग अडचणी यायला लागल्या. मग घरची नग म्हणायला लागली, म्हणले काय मरजड व्हायली, विकून टाकू. मग नंतर मी विकल्या 2 शेळ्या. आता गाभडल्या मला काय करायचं म्हणून 2 विकल्या, ते 8,000-8,000. ही शेळी 6,000लाच मागायला लागली. कोणती शेळी? ही शेळी. बर, 6,000 मागायला. मी म्हणलं ही शेळी 6,000 करण्याच्या किमतीला आपल्याला परवडत नाही, मरो काय गो आपले राहून द्या. ती राहिली
तिने असं झालं की चांगली झाली ती शेळी. 1.5 महिन्यात तिची लागण झाली. ती शेळी अशी बनली की पुन्हाच्या वेताला समज 20,000 मागायला लागले. मग हे कळलं आपल्याला की 20,000ला एक शेळी चालली चालली आणि आपण किती तोट्यात गेलो. आपण आधीच तोट्यात गेलो कार्डामुळं आणि पुन्हा शेळ्या बी आपण 8,000 विकून टाकल्या. त्याच्या संभळल्या आता इसलं गेल्या म्हणजे आपला तोटा झाला होता ते संभळून भरून येत होता. पण त्या तोट्यामध्येच समजलं की फायदा आहे बाबा आपला. भरून येत म्हणजे काही गोष्टी शिकण्यासाठी काहीतरी म्हणजे आपण ते म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. ह्याच्यात एवढा तोटाच नाही. समज आता जरी गेला एक येते समज ती भरपाई भरून येते निघते ती. एक शेळी मिली तिचे 2 पिल्ले होते 4 दिवसाची. आता शेळी 16,000ची गेली. पिल्ले राहिले. मग त्यांना आपलं गाईचं दूध 5 समज लोक तर खचूनच गेले असते. ते बोकड असे दुधाने बनले. हा बोकड ह्याच्या सोबतचा 12,000 विकला. ह्याच्यासोबतचा 12,000 शेळी घेतली होती मी 16,000. आता हे पण 10-11,000 गावरांचाच आहे ना. हा गावरान पण हे बारीक राहिलाय ते दुसरा 12,000. हे कितीला जाईल बरं एक अंदाज? 10-11,000 जाईल. किती महिन्याचं आहे? हे 6 महिने 6-7 महिन्याचा 6-7 महिन्याचं कितीला? 11,000 जाईल. 11,000ला. बरेचसे शेतकरी असतील किंवा नवीन जे पशुपालक आहेत शेतकरी तर त्यांचं मत आहे गावरानला भाव नाही. जसं बनाल तसं वजनावर जाणार ना. म्हणजे जशी तब्येत आहे त्यानुसार. जसे आपण जपतो त्यांना खायला प्यायला दूध ते भरपूर भेटलं की त्यांना मी 2 लिटर दूध पाहिजे. आता अजून 15,000 शेळीची समज 25,000 तर उभं राहायला लागले आपल्याला. 11,000 12,000 23. मग ती आपल्या समजली बोकडाने दिली ती तोटा भरून आलाच ना. ते झालं समजा. आता पार्श्वभूमी आपण एक महत्वाच्या विषयाला हात घालू अलीकडे की आता तुम्ही समजा डॉक्टर साठी ऍडमिशन घेतलं, डॉक्टर झाले, जनावरांचे समजा गावामध्ये फिरायचे प्रॅक्टिस केली, सगळ्या गोष्टी झाल्या आणि सगळं सुरळीत चालू असताना घरच्या एका शेळीपासून समजलं 20,000ला शेळी जाती. तुमचा प्रवास सुरू झाला शेळी पालनाचा. पण एवढं मोठं शिक्षण झालेलं असताना सगळ्या गोष्टी असताना घरच्याने विरोध नाही का बरं केला की तुम्ही आता हे असताना हे कशाला असल्या गोष्टी करायच्यात? घरच्यांनी लय विरोध केला. लय केला विरोध. सारखं म्हणत विकून टाकायच्या कशाला समजत असं तसं. पण मी काही नाच सोडला नाही. एकाच एक कर म्हणजे काय करायचं आपल्या 2 हाते पाहिले समजा. त्यांची पिल्ली विकली की 3री उभा करते जावी शेळी. त्यांची पिल्ली विकली की 4थी उभा करते. मग असंच करत गेलो. म्हणजे घरच्या कोण सुरुवातीला फक्त 2 शेळ्याचे पैसे घेतले असतील. नंतर त्यांची पिल्ली विकली भांडवल तरी मध्ये इतका तोटा झाला. पण ते समज कुणाच्या तरी आलंच. म्हणून आता अशी परिस्थिती झाली घरच्यांची आता हे मी 25-50 जरी केले आणि शेत जरी राहणार 1.5 एकर जर चारायला होती तरी घरच्याच काहीच म्हणून नाही. पैसे दिसायले ना सगळं तूच कर काहीच अडचण नाही. बरं सध्या आता घरचं सुद्धा मला बघू लागायला नोकरी आणि समजा असा व्यवसाय एखादा कुठलाही व्यवसाय शेळी पालनच नाही समजा अनेक व्यवसाय आहेत. बरं काय म्हणजे त्यामध्ये काय डिफरन्स वाटतो बरं? आता तू अनुभवलंय सुरुवातीला नोकरीचं. म्हणजे केलं तर मनातून केलं तर कोणतं केलं तर चांगलंच आहे. नाही केलं काय नुसतं नाद असून काय करायचं. काही जर कोणत्या गोष्टीत उतरलं मनापासून केलं तर सक्सेस होते. मनातून केलं पाहिजे. मनातून. बर एक महत्वाचा विषय. आता शेळी पालन म्हणलं की सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो चारा. चारा त्यांना आधी इथं तयार करावा लागतं नंतर शेळी पालन. आता तुमचं हे शेळी पालन पूर्ण बंदिस्त आहे अर्ध बंदिस्त आहे कसं आहे नेमकं? अर्ध बंदिस्त. बरं आता ह्यासाठी काही चारा लागवड केली आपल्या शेतात? चारा लागवड केली ना 2-2.5 किलो हे मिठी घास आहे आणि 5-6 गुंठे मारवेल गवत आहे. बर आता ह्यांना सोडण्याचं पुन्हा गिनी गवत 4 गुंठे आणि बाकी मका असते. म्हणजे काय मका हे कळतच नाही. मका 20-30-40 किलो अशी मका काय म्हणजे लॉट माग लॉट कायम चालू असते. बरं ते आता ह्यांना सोडण्याचं त्याचं नियोजन कसं असतं? सोडण्याचं म्हणजे आपलं रान मोकळे झाले सरकी तुरीची तर ते टायमाला सोडतो. बाकीच मग एवढं बांधूनच राहतात. म्हणजे बंदिस्त राहतात. म्हणजे फक्त उन्हाळ्याच्या टायमाला समजा सोडायचं ज्यावेळेस शेत मोकळे होते त्यावेळेस. शेत मोकळं शेतात चारा आहे मग वाया जाण्यापेक्षा सोडतोच समज. बाकी काही नाही. मग चारा नसेल त्या टायमाला. ह्याचा सांभाळ कोण करतं मग सगळा सोडायच्या ते? मीच. बरं आता तुम्ही सोडतो फिरतो सगळ्या गोष्टी. आता शिक्षण झालेलं आहे, डॉक्टर आहे, डॉक्टर शाळा मागे फिरतोय असं कधी वाटलं नाही का? जाणवलं नाही का? अपमान वाटला नाही का? बरं कारण आताच्या जनरेशन मध्ये तसं होतं. बऱ्याच आता युवकांना प्रश्न पडतोय आता आपल्याच वयाचा मुलगा आहे म्हणजे आपल्याला तर धंदा करायचा त्याची लाज वाटून कसं. हा बरोबर आहे. ते बी बरोबर आहे. ती लाज वाटव कसं म्हणून करायचं करणंच आहे. बरं आता तुम्ही डॉक्टर आहे तर शेळ्यांना भरपूर आजार असतात, सगळ्या गोष्टी असतात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की ह्यामध्ये काही जर आजार आला तोटा येतो आणि तोटा आल्याच्या नंतर शेतकरी असेल किंवा नवीन पशुपालक असून खचून जातो पूर्ण. हे आपल्याला करायचंच नाही. मी सुद्धा खचून गेलो पण ह्याच्यातून समज
येत गेला अनुभव हा. असं उभं राहिला. आता काहीच अडचण येत नाही मला. समज हा. अडचण जरी आली हा. तरी घाबरत बी नाही. हा. आणि समज ते माहिती बी समजा सगळी तुम्हाला माहिती झाली. आता मला ह्याच्यात अडचणीत पिल्ल्याची अडचण नाही हा. तेव्हा कशाची अडचण नाही. बरं. समज सुरुवातीला पिल्लांची बी अडचण येते, त्यांना आजार तिजार. आता पिल्लांचे आजार माहिती झाले, शेळींचे आजार माहिती झाले, औषध पाणी सगळं माहिती आहे. हा. त्याच्यामुळे अडचण काहीच नाही. घरचे डॉक्टर घरचं हा. सगळं मालक स्वतः सगळ्या गोष्टी. हो. बर, आता ह्या शेळ्यांना ज्या वेळेस तुम्ही खरेदी केल्या त्या काही ह्यामधल्या 2-4 बाहेरून घेतल्या, हा. त्यावेळेस ह्या शेळ्या बाजारातून खरेदी केल्या का शेतकऱ्यांकडून? शेतकऱ्यांकडून बाजाराकडून येत सुद्धा शेळी खरेदी नाही. बर सगळ्या शेतकऱ्याकडून ते बी आपल्या जवळच्या माणसाकडून खात्रीच्या शेळ्या. बर, कशा शेळ्या खरेदी केल्या तुम्ही? सुरुवातीला कशाला प्राधान्य दिलं? म्हणजे पहिल्या येताच्या, दुसऱ्या येताच्या का पाटी, म्हणजे कसं नेमकं कशा खरेदी केल्या त्या आपण? शेळी फक्त म्हणजे फक्त पिल्लेवाले शेळ्याला प्राधान्य दिलं. हा. गाभणी शेळी घेतली नाही. म्हणजे जे वेलेल्या होत्या वेलेले फक्त पिल्ले खात्या असली का महिना 2 महिन्याची, हा. मग म्हणजे कसं आहे अडचण येत नाही. हा. गाभण आणली, लांबून आली, हा. इथं ह्या शेळ्यात सुट व्हायला, हा. त्या शेळ्याने मारलं हा. समज काही झालं, हा. पुन्हा लांबून आली, तिचं काही चारा पाणी सगळं बदल झाला, गाभडली काही झालं, हा. आडली नडली काही अडचणी येत राहतात. हा. हा. म्हणजे येत समज त्याच्यामुळे हा त्याच्यात. आणि पुन्हा पिल्ले झाल्याच्या नंतर बी आता समज सुरुवातीला बी पिल्लाचं बी महिनाभर संगोपन करायचं ते कठीणच असते सुरुवातीला. हा. 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 त्यामुळे बरोबर. डायरेक्ट चारा खाते. आता ही शेळी घेतली मी, ही शेळी बोला घेतली, 2 महिन्याची हिला पिल्ली होती, हा. 2-2.5 महिन्याची. कोंडी शेळी. हा 2 महिन्याची पिल्ली होती हिला. आणि ही लागलेली सुद्धा होती तिकडे. आणि तिच्या सोबत समज ही एक पाट आली तिला, हा. आणि बोकड एक आला. हा. ही एक हे 2. ती घेतली, हा. तिच्या खाली पिल्ली होती 2 हा. पाट बोकड. हा. त्यातली ही पाट हा. मी शेळी म्हणजे त्या शेळी सोबत आलेली पाठ ही आहे. हा मी ठेवली, बर, शेळी बनली. त्यासारखी झाली. हा 14,000 शेळी घेतली होती. हा. तिची पाट ठेवली मी, आणि बोकड तिचं 9,500 विकली. तिचं बोकड 9,500ला पाठ ठेवली. आणि शेळी सुद्धा गाभण होती, 1.5 महिन्याची शेळी सुद्धा गाभण होती. 2-3 महिन्यात बोकड 9,000 विकून ती शेळीने पुन्हा मला एक पिल्लू बी दिलं, आणि ही शेळी तयार झाली तिची पुन्हा. आता त्या शेळीच्या अजून एक पाट बघितलं गावानीमध्ये तुरीचं भुसकट टाकलेलं आहे समजा शेळ्यांना. हो. तुरीचं भुसकट जे आहे ते पौष्टिक आहे खाण्यासाठी. हे तुम्ही बाहेरून विकत घेतलं का आपल्या घरचंच आहे? घरच सगळं घरचं. घरच. बर, आता या व्यतिरिक्त दुसरा चारा तुम्ही सांगितला, बाहेर सोडतात ते सांगितलं. आता जे आजाराचं आहे ते तुम्ही स्वतः बघतात. हो. पण अजून एक महत्वाचा विषय आहे, तुमचा जे 2 वर्षाचा अनुभव असेल, 3 वर्षाचा अनुभव असेल. बरं, काय अनुभव आहे बरं? शेळी पालन हे खरंच परवडतं का बरं इमानदारीने? आता तुम्ही सांगितलं तळतळीने, तरी पण एकदा सांगा. परवडतं शेळी पालन, हा. पण कोणाला पण नाही. समज हे महत्वाचं आहे. कोणाला पण नाही. ज्याला जो पुरेपूर ह्यात उतरलाय, हा. पुरेपूर लक्ष देतोय, हा. त्याला सगळी माहिती हा. त्यांनीच. हा. उगा म्हणजे कोणी करून नाही होत. माहितीच असली पाहिजे. याचा अभ्यास केल्याशी करूच नाही. म्हणजे ते सगळी माहिती घ्यायची. माहिती घेतल्याशी कोणीच करू नये. उगाच घ्यायचं आणि उभं करायचं, ते 100% तोट्यात आहे. हा ना, खरंच तोट्यात नाही. ज्याला माहिती नाही त्यांनी करणं म्हणजे तोट्यात. चुकीचंच आहे. म्हणजे सगळं माहिती घेऊन, सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन नाही तर नंतर मग त्यांनी काय करायचं, 1 किंवा 2 शेळ्या घ्यायच्या, हा. सांभाळायच्या, हा. ते गडबड बी नाही करायची. 1-2 वर्ष सांभाळून पूर्ण अनुभव घ्यायचा. पूर्ण अनुभव घेऊनच यामध्ये उतरायला पाहिजे. नुसते व्हिडिओ बघून किंवा तुम्ही सक्सेस झालात म्हणून दुसरा होईन असं यामध्ये नाही. बर, आता तुमच्याकडे हे ज्या शेळ्या आहेत, हे शेळ्यांचं सेलिंग वगैरे कसं असतं? की जे आता तुम्हाला ह्याला जे होणार बकरे असन किंवा पाट असन, ह्याचं विक्री कसं असतं? विक्री व्यापाऱ्याला. कुठं आपल्या इथं व्यापारी आहेत का बाजारात? नाही, इथं जागेला. बाजारात नाही. बर, किती महिन्याचं झाल्याच्या नंतर तुम्ही पिल्लं विकताय? 5-6 महिन्याचे. 5-6 महिन्याचे. 5-6 महिन्याचे. म्हणजे आता म्हणजे पाठीला 6 महिने लागतात. हा. बोकड 4-4.5 महिने. बर, काय त्यामध्ये डिफरन्स? समजा 6 महिन्याचं पाटीला जास्त मागणी का बोकडाला? बोकडाला जास्त मागणी. बोकडाला. कारण आपल्या गावरान उस्मानाबादी असल्यामुळे. हा हा. कितीला बरं मिनिमम? आता हे जे 3 आहेत पाटी, हा. एकदा दाखवा इकडच्या साईडने येऊन दाखवा एकदा. आता हे जे आहेत, तर ह्याची काय किंमत होऊ शकते बरं एक अंदाजे? आता ही जी आहे पाट, ह्याची काय किंमत होऊ शकते? तिची 8,000. 8,000. ही 8,000 जाईल, ही 7,000. हा. 6,000. म्हणजे लगेच लक्षात येतं की ही 8ला जाती, ही 6ला जाती. नाही म्हणजे व्यापाऱ्यासारखं. गणित आहे आपल्याला. पुरे म्हणजे पूर्ण गणित आहे ते आपल्याला. विक्री कारण विचारलं की लगेच सांगितलं तुम्ही, म्हणजे विचार नाही केला, लगेच सांगितलं हे 8ला जाईन, हे एवढ्याला जाईन, हे एवढ्याला जाईन. फिक्स गणित आहे डोक्यात. हा. ते तेवढं जातं व्यापार समोर, तेवढं मागते आपली, म्हणजे अडचण येत नाही. म्हणजे ह्याला म्हणायचा अनुभव. हा, शेळी विकायला असो, घ्यायला असो, किंवा करडे इकडे घेणं, सगळ्या म्हणजे. बर,
आता तुम्ही हे शेळ्या केल्या सगळ्या गोष्टी, आता आपण एक महत्वाच्या विषयाकडे वळूया. तुम्ही हे जे शेड बनवलेलं आहे, आता इथं समजा साईडनी थोडीफार एकदम साध्या पद्धतीने डोंगर पट्ट्यामध्ये तुमचं गाव आहे, साईडनी जाळी लावलेली आहे. सगळं साधंच आहे. बरं, ह्याला शेड वगैरे का बरं खर्च नाही केला तुम्ही एवढा? आता लोक तर मोठाले शेड करतात. खर्च हा. कशाला? आधी जर खर्चच केला 2 लाख रुपये, हा हा हा. हा. आणि मग शेळ्या खरेदी करायचं आणि ते तोट्यात गेल्याच्या नंतर किती म्हणजे 2 लाख रुपये हे शेळ्याला 2 लाख होते, 4 लाख होतायचे, 4 लाख वसूल कधी करायचं? त्याच्यामुळे काय करायला पाहिजे मग? काय साधे पद्धतीने जे व्हायचे. आता एक कांदा तळ म्हणून शेड बनवलं होतं, हा हा आणि कांदे काय 1-2 वर्ष टाकले, समज हा. मग नंतर कांद्याचा विषय नाही. हा. मग ती जाळी सुद्धा होती. हा. आपण लाकडाने शेळ्यानंतर झाल्याच्या नंतर शेळ्या बी सुरुवातीला केलं त्या टायमाला ते आतच होते जाळी. हा हा पुन्हा थोडं इथं गेल्या वेळेस थोडी लावली, हम्म. पुन्हा आता जास्त जसे वाढतात तसं तीच जाळी लाकडाच्या पद्धतीने वाढीत चालली. बरं जाळी किती- सुद्धा नाही, म्हणजे शेळ्या विकत घेतल्यापासून खर्च म्हणजे मी काहीच केला नाही, म्हणजे रुपयाच काय आणलं बरं नाही. किती जागा असेल बरं ही अंदाजे एक आपली? म्हणजे एवढे शेळ्या जे आता आपल्या फिरतात आतमध्ये, जाळीची जागा किती असू शकते? म्हणजे आपल्याला लक्षात येईल शेतकऱ्यांच्या की 25-30 गुंठ्यामध्ये कसं आता म्हणजे हे लक्षात तुम्हाला येतं ना? सांगा, ती घर आहे का? हा. तिथपासून ही जी आपली जागा आहे सध्या, आपल्या ज्या 25-30 शेळ्या तुमच्या इथं मध्ये फिरतात जाळीमध्ये, ही जागा किती असू शकते का अंदाजे? 1.5-2 गुंठ असेल ना. 1.5-2 गुंठे. हा. म्हणजे 25-30 शेळ्याला एवढी जागा लागते. हम्म. बर, आता तुम्ही इथं कोबा वगैरे टाकलेला आहे, आपलं हे नाही, टाकलेलं आहे, मुरुम. मुरुम टाकलेला आहे. बरं, शेळ्यांसाठी उपयुक्त बसण्यासाठी काय बरं महत्वाचं आहे? कोबा महत्वाचा आहे का हे नाही, मुरुम? मुरुम. का बरं? कोबा म्हणजे वाढत नाही, वलावल होतो जास्त, हा हा आणि शेळ्याचा आजार आहे, गुडघीचे त्याचे आजार, उठण्या बसण्याला आजार होतेच ना. हा मग शेळी कोब्यावर बसल्याच्या नंतर कासावची ताण येते, ते खाली निबर राहते, हा हा. आणि बाकी गुडघ्याला त्रास, कशावर ताण येतो? कासाव कास नाही बरोबर खाली, हा, हा. वरून शेळीचं खाली निबर जागा, बर. ह्याच्यात काहीच अडचण नाही, गुडघ्याला सुद्धा त्रास होतो. हा. ह्याच्यात काहीच नाही, शेळीचं कशी हे असते हा. उकरून बसायचं, हा हा. कोंबडी सारखं थोडंफार उकरते पायाने. निर्मळ मुरमाव शेळी चांगली, मुरमाव चांगली. कोब्याची गरज नाही. बर, आता काय होतंय की शेळी पालन करत असताना तुम्ही सांगितलं की ह्यामध्ये कोबा महत्वाचा, आपलं हे मुरुम महत्वाचं आहे. आता बरेचसे मोठे मोठे शेड असतात, त्या शेड मध्ये बनवलेला असतं, कोबा हातारलेला असतो, काही ठिकाणी इटाचं असतंय किंवा हे कसं असू शकतो, तर पण आपल्याला माहिती नाही त्याचं काही, पण कारण वीट बी पाणी वसून घेते, हा हा. पण फक्त समज ओलावा नाही राहायला पाहिजे. कोबा नाही वसून घेत. हा हा. बरं, आता ह्या 2 वर्षाच्या ह्यामध्ये काळामध्ये तुमच्या शेळी पालनावर असं संकट आलं का की एखाद्याच काहीतरी मोठा आजार आला, त्यामध्ये शेळ्या दगावल्या किंवा पिल्ले? तसं नाही झालं, हा. फक्त ते 4 शेळ्या घाबरल्या आपली एकदा, ते सुरुवातीलाच एका दिवशी घाबरले. एका दिवशी म्हणजे घेतल्या त्या टायमालाच? हा, घेतल्या 5-7 महिने ते अडचणी आली सुरुवाती. बरं, पिल्ल्याचं संगोपन कसं केलं पाहिजे बरं येल्याच्या नंतर? हे जे पिल्ले तयार होणार आहेत, मेन आपला उत्पन्नाचा स्रोत असतो, ते जे होणारे पिल्ले, त्या पिल्ल्याचं संगोपन कसं केलं पाहिजे जन्मल्यापासून ते 4 महिन्याचं होऊस तर किंवा 6 महिन्याचं होऊस तर? पिल्ले जन्माल्याचं समज शेळीला 2 टाइम खुराक भरपूर, हा, हा. म्हणजे दूध पण शेळीला आलं पाहिजे, हा. दूध आलं तर पिल्ले हा चांगली, हा आणि पिल्ल्याला भरपूर दूध पिऊन द्यायचं, हा हा किंवा जास्त होईल काय अडचण तसं काहीच अडचण नाही. हा हा त्यासाठी आपण पिल्ल्याला भरपूर दूध पिऊन पाहिजे. हा. दूध जास्त पिल्यामुळे काय होऊ नये म्हणून आपण त्यांना ग्राईप वॉटर पाहिजे रोज 2-2 ml सकाळ संध्याकाळ ग्राईप वॉटर पाजायचं, म्हणजे महिन्याची वस्तू तरी ग्राईप वॉटर पाजतात. बर. आणि तिथून पुढं की आपला हे चारा खायला तिचा झाले हा. की मग घास आहे आपल्याला मेथी घास, मार्बल गवत, हा. ते हळूहळू खायला शिकते, आणि मग खुराकामध्ये मका, आपले खपरी, हेच. किती महिन्याला पिल्ल्याला खायला द्यायला पाहिजे? समजा आपण जे चारा असन किती महिन्याचे झाल्याच्या नंतर त्यांना द्यायला पाहिजे? महिना 1.5 महिने झाले तर ते आपोआप खायला लागते, तसं काही नाही नाही. नाही, पण कसं असतंय आता चारा देणं म्हणजे सुरुवातीला हे चारा जसं आपलं अन्न नाही. असतं, मग तर चारा द्यायला लागले, सुबाबत दिलीच नाही पाहिजे. हा, हे महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या आम्हाला कमेंट असतात की जे नवीन शेळी पालक आहे त्यांच्या लक्षात येत नाही. मग सुरुवातीला आहे का बोरीचा पाला, हा बोरीचा पाला किंवा जर घास बांधला हा हा की ते करणं काय होते, तिच्या आधीप्रमाणे त्याला खातं बी नाही, हा हा ते जरी खाल्लं हा. तर त्याने एवढं काही होत नाही. हा. पण सुबाबळ जरा कवळा चारा जर जास्त बांधला, हा. कवळा चारा पाण्याचं प्रमाण जास्त वाढलं की ते लगेच जुलाब लागते. येण्याचं ह्याचं प्रमाण वाढतं, होऊन जातं. त्यामध्ये पिल्ले दगावण्याची शक्यता जास्त असते. आपलं करडू हे म्हणजे माझं असं आहे हा की आता हे शेळीपालन करायला लागल्यापासूनच हा. आपलं करडू रंगळच नाही, ढेंडळच नाही. एक बी नाही, कारण ढेंडळ. स्वतः डॉक्टर आहे स्वतः. समज ढेंडळ हा की त्याला हे केलं की ती एकच म्हणजे हा तर सकाळी डणगळ की ते 11 वाजताच राहिलं पाहिजे, असंच आहे ते. पुन्हा दुसऱ्या त्यासाठी काय सिक्रेट आहे? काय द्या त्यासाठी काय देता? महिन्याला जात त्याचा डोस. काय याचा? करडू- जनताचा जनताचा डोस बरं, द्यायलाच पाहिजे का बरं? द्यायलाच पाहिजे. बरं, आता म्हणजे जन्मल्यापासून जे जनताचा डोस आहे ते किती दिवसानंतर द्यायला पाहिजे?
21 दिवसाच्या पुढे 21 दिवसाच्या पुढे हा, म्हणजे तर कधी 21 द्या? दिवसाचं पिल्लू झालं हा तिथून त्याच्यानंतर कधी द्या कधी द्या बरं. पण तारीख लक्षात ठेवायची महिन्याला द्यायचा हा. पुन्हा नंतर वजनानुसार त्यांच्या हा. पाजाच्या बरं किती ml वगैरे असं काय 10 किलो 10 किलो समज करोड असेल हा तर त्याला 2.5-3 ml चा डोस राहतो हा. पण महिन्यात समज 21 दिवस करोड झाला 1 ml दिला तर जमतो हम्म. पण कसं काय असतं जनता डोस म्हणलं की काही शेतकरी आणते पाचते कधी पाचते हा ते महत्वाचं नाही हे लय महत्वाचा विषय उपाशीपोटी हा उपाशीपोटी आता मी ज्या टायमाला जनताचं औषध द्यायचं सकाळच्या हा. आज समज द्यायचं हा. त्या दिवशी सकाळच्या मी पिल्ले जाळीतली बाहेर काढत नाही म्हणजे पेल सोडितच नाही हा आपला जनता डोस द्यायचा तिथून पुढे 3 तासांनी पिल्ले पेल सोडायचे म्हणजे उपाशीपोटी पाजून 3 तास उपाशी ठेवायचे. तर result आहे. त्या गोष्टीला लक्ष द्यायला पाहिजे हा, तर रिझल्ट आहे नुसते आम्ही आणलं आम्ही पाजलं कधी पाजलं दिवसात कधी पाजते Timing नाही, काय नाही. ते पेलेलं असते म्हणजे उपाशी नसते हा, हा. कधी पाजते त्याला काहीच नाही रिझल्ट नाही त्यासाठी आपला रिझल्ट पाहिजे असं तू उपाशी कुठेच पाज सकाळी 3 तासाचा बर आता ते मोठे झाल्याच्या नंतर 2 महिन्याचे म्हणा 3 महिन्याचे म्हणा समजा आपल्या दाढीमध्ये असतात कुणाचे समजा झापाखाली कोंडलेले असतात कुणाचे प्रायव्हेट दाढी केलेले असतात महिनाभर पण आपण ज्या वेळेस तुम्ही शेळ्या बाहेर घेऊन जातात त्यांच्यासोबत कधी न्यायला पाहिजे बरे पिल्ले पिल्ले आम्ही नेतच पिल्ले नेतच नाही पिल्ले नेल्यानंतर शेळ्या कापते त्याला. कारण पिल्ल्याला माहिती नसतं रानातलं ते कुंपड पळते हा हा शेळ्यात समज त्यांच्यात मारलं आणि समज पिल्ले नाही नेले हा. तर शेळी आपली मागच्या हालत नाही आपण जर पुढे चाललं तर शेळी मारली असं आहे. त्यासाठी पिल्ले नेतच नाही पिल्ले नेत. मग किती महिने 4 महिने 5-6 महिने पिल्ले हा विकली जायचं जागे आत न्यायची नाही. बघा शेतकरी मित्रांनो हा महत्वाचा विषय आहे मित्रांनो ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही शेळी पालन केलं तर नक्कीच तुम्ही फायद्याचं राहू शकता हा शेतकऱ्यांचा अनुभव असतो जशाच तसा आम्ही दाखवण्याचा तुमच्यापाशी प्रयत्न करत असतो तर अजून काय सांगता बरं शेळी पालनाविषयी अजून काय तुमच्याकडे असं काय युनिक आहे की शेळी पालन सक्सेस होण्यासाठी कशा वेगळे पण केलं पाहिजे नवीन शेळी पालकांनी शेळी पालन हा. शेळ्यांना फक्त पोटभर चार हा. शेळ्या जरी हे बंदिस्त जरी असल्या हा. तर असं लोकांच्या ज्या फिरून येतात हा. त्या जितक्या जुगून येतात समज हा. तेवढ्या आपल्या घरी जोगलेच पाहिजे म्हणजे जेवढं बाहेर चारा भेटतो तेवढं आपल्या फार्मवर भेटला पाहिजे हा तर चालत शेळ्या पोटभर चारा भेटला काहीच होत नाही अडचणच नाही काय बरं, बाहेरचा चारा आणि शेड मधला चारा फरक आहे ना तुम्ही किती जरी समजा क्षेत्रामध्ये चारा लावला तर बाहेर कसं फिरून भरपूर प्रकारच्या वनस्पती हा भेटतात भेटत मग त्याचं आणि ह्यामध्ये काय डिफरन्स आहे ना मग मिनरल भेटत नाही vitamin भेटत नाही हा. मग तसा आपला अंदाज आला की आता नुसते शेळ्या ह्याचं त्याचं. समज आपल्या जर चारा लागवड केला तेवढ्याच चारा होईल हा. आपला दुसरा चारा नाही. हा तर त्या टायमाला थोडंफार मल्टीव्हिटॅमिन ते डोस पाहिजे तरी हा. चालेल. ते साठण वीट वगैरे ते सगळं सगळ्या गोष्टी करायला पाहिजे समजा बंदिस्त असते. बर तसे तर आपले 2 तास समज 4 वाजल्याच्या पुढं हा. सहसा फिरून येतात हा एवढी अडचण येत नाही अजून एक महत्वाचा विषय आहे बरेच शेतकरी शेळी पालन करणारे त्रस्त आहेत जे की शेळ्यांना गोचड होणं ते होपा वगैरे होणं त्यामुळे ते पिल्ल्याच्या अंगावरचं सगळं समजा हो, हे जाते. केस वगैरे जाते त्यासाठी काय उपाय वगैरे आपल्याला पिसा नाही गुचिड नाही काहीच नाही तरी पण आता उपाय सांगा समजा उपाय पावडर टाकतो ना कोणती पावडर टाकायची आपलं चुनान बीसी पावडर चुना आणि बेसी हा पावडर आणि हे जे बाहेरचं पटांगण आहे हा. त्याच्यावर पाणी मारायचं सगळं पाणी मारायचं पाणी मारायचं हा. फुकट चोपला आपोआप त्याच्यात ती पीस गुच्छ जन्मत नाही हा. पण जर पाणीच मारलं नाही हा. ह्याच्यात त्यात जन्म घेते पुन्हा असं आहे का हा, फुपाट्यात जन्म आहे त्याच्यामुळे ह्याच्यात पाणी मारित राहायचं 2-3 दिवसात 2-3 दिवसाला शेड मध्ये पाणी मारायचं. असो शेड मध्ये असो बाहेर शेड मध्ये पाणी मारायचं बर ते जी पावडर लावतात त्याचं काही समजा आणि प्रमाण एक- असतं का हा. लावण्याचं कारण काय होतं शेतकरी काय होतं लय मोठं आणते तर समजा एकाच नाही. पिल्लू जर असेल तेव्हा जास्त प्रमाण जर कमी जास्त जर पडलं तर नाही, काही त्यापासून त्रास होऊ शकतो का रक्षक पावडर जर वापरी लक्ष पावडरच वापरा त्यांनी एवढं इफेक्ट होत नाही काही हा हा आणि प्रमाणातच लावायची अशी समज हा. लागली की जर बरं ते लावल्याच्या नंतर दुसऱ्या त्याच्यापेक्षा- शेळीने चाटली वगैरे त्याला काही नाही काय अडचण नाही चाटत नाही त्यांनी चाटलं तरी काय होत नाही रक्षक रक्षकने काय होत नाही टिकटॅक नाही जमत ते औषध ते जरा जरी बर त्यापेक्षा पोरान वापरू शकता टिपका टाकायचं हम्म. पोरण हम्म. पोरण लिक्विड भेटतं हम्म. ते कानावर असं टाकायचं एका कानावर 1 थेंब 1 कानावर 1 थेंब आणि हा. 1 अशी 2-3 थेंब टाकायचं थेंब पूर्ण अशा अंगावर टाकायचे हा उगा 2-4 ठिकाणी थेंब आणि जिथं जास्त प्रमाणात गोचड झाले आता कानालाच घुसड असते हा. कानावर 1 थेंब टाकला हा की होऊन जाते की पूर्ण मरून जातात बरं आता तुमच्यासारखे जे नवीन युवक आहेत आता जर बघितलं आपण मार्केटमध्ये म्हणा किंवा कुठं सगळीकडे इंस्टावर असेल फेसबुक युट्यूब सगळीकडे असे रीलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना समजतंय की शेळी पालन हे लय फायद्याचं आहे शेळी पालन हे करायला पाहिजे प्रत्येक जण असं सांगतं आणि ते बघून नवीन युवक या क्षेत्राकडे वळायला लागलेत हो. त्यांच्यासाठी काय सांगतात बरं कशा पद्धतीने याकडे बघितलं पाहिजे आपले शेळ्यांकडे कशा पद्धतीने हा कशा पद्धतीने शेळी पालन सुरुवात करायला पाहिजे कशी जात निवडली पाहिजे जात कोणतीही निवडा हा शेळी पैसे घेतील जात कोणती निवडा त्याला त्याचा ज्या अनुभवानुसार हा
म्हणजे ज्याची माहिती ती जात निवडली. त्याला जी माहिती त्याला आणि त्याला समज काही माहितीच नसेल तर त्याने गावरानच निवडावं आणि त्याच्यापासून चालू करावं. ते बी थोड्यापासून, जास्त नादीच लागू नाही. एकदमच तू गेला 10-15 आणले 20 आणले तसं नाही करायचं. तसं केलं 100% गेला तोट्यात. तर शेळ्या विकायची बारी ती सगळ्याची, तो पुन्हा टिकतच नाही. हळूहळू चालू करायचं, हळूहळू अनुभव येत राहते, थोडी माहिती घ्यायची, हळूहळू वाढत जातेच ना. त्याच्याच पाठी झाल्या समज त्या शेळ्या बनवल्या. पहिले 2-3 वर्ष तर शेळी पालना दिलेच पाहिजे त्यांनी. एकदमच उभा करून महिन्यात ते नाही चालू होऊ शकत. म्हणजे अनुभव घेत घेत मोठं व्हायला पाहिजे. अनुभव एकदम नाही होत. आणि बघून काय उपयोग येते इंस्टाग्राम ती बघून नुसतं बघितलं इंस्टाग्राम फेसबुक ह्याच्यावर नुसते व्हिडिओ बघून करायचं ही काय उपयोग आहे. आपल्या मनात जर असेल, आपल्याला माहिती असेल तरच करावं. नुसतं लोकांचं बघून आपण केलं काय आहे ते उपयोग नाही. तेवढ्या टाइमिंगला सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्यांचे मार्केटिंग करतात, आपण त्याच्या नादी लावून काय करायचं. आपला हाय ते बिझनेस सोडायचा, मग शेळी पालनात तोट्यात जायची गोष्ट. ह्याकडे पैसा समजा दुसरा चालू बिझनेस सोडून ह्याच्याकडे काय यायला लागले. आणि समज ते हायच ना, काही सर्व्हिस वाले काही तिकडं हाय, पण ते करता करता त्यांना वाटायला लागले ह्याच्यातले पैसा म्हणून इकडे येते. मग त्यांचं दुहेरी लक्ष, मग एकाच व्यवसायात लक्ष द्यायचं. हात सोडायचं पाहिजे पाठी असं व्हायला लागलं. ह्याच्या म्हणजे शेळ्याकडे दुर्लक्ष होतं ना त्या टायमाला. माणसाला एकच असावं का, शेळ्याकडे दुर्लक्ष करून जमत नाही. एक दिवस सुद्धा आता मला एक दिवस सुद्धा इकडे तिकडे बाहेर जाता येत नाही. रोज त्यांचं बघायला यावंच लागतं त्यांना. पूर्ण ह्यांचा सांभाळच करावं लागतं. एक माणूस कंटिन्यू लागतो. एक दिवस मी नसेल तर काहीतरी कुठं होतं. त्याच्यामुळे यांना बघणंच येऊन की एक दिवसात बा कोणाला काय आहे, काय अडचण आली अडचण नाही. समजा आता घरचीच आहे, कोणाला काय कळतच नाही. समजा 2 दिवस ते आजार राहिले तरी पिल्लू त्यांना कळणारच नाही की पिल्लू आजार आहे, मला काय म्हणजे माहितच नसतं ना काही. माहितीच नसतं. म्हणजे जो व्यक्ती ह्याला पूर्ण वेळ देऊ शकतो त्यांनी ह्या क्षेत्राकडे वळायला पाहिजे तुमच्या मतानुसार. आता घरीच आमच्यात म्हणजे बाकीच्याला काही माहितीच नाही, काहीच नाही. आता शेळी येणार आहे की नाही यांना सुद्धा त्यांना सुद्धा कळत नाही. आणि मी आता फिक्स सांगू शकतो की ही येईन. आता आपण लक्ष देणं गरजेचं किंवा रात्रीच्या जा बघणं तिच्या. त्यांना जरी सांगितलं समजा एखाद दिवस तुम्ही दुसरीकडे गेले त्यांना सांगितलं लक्ष द्या, तिथं जरी आले तर त्यांच्या लक्षात येणार नाही. लक्षात सुद्धा येणार नाही, काहीच नाही. शेळी एखादी अचानक आजारी पडली, झाली, आज येणार आहे तिचे होणार आहे असलं काहीच येणार नाही लक्षात. त्याच्यासाठी पूर्ण ज्याला अनुभव आहे आपल्याला सकाळ संध्याकाळ आपण जर नसतं थांबायचं तर आपलं सकाळच्या सगळं नियोजन करून जाणंच, पुन्हा संध्याकाळी आले वेगळं चक्कर टाकून सगळं बघणंच आहे. पहा शेतकरी मित्रांनो, जे नवीन तरुण आहेत, युवक आहेत, ह्या क्षेत्राकडे वळत आहेत, हे भयाचा अनुभव आहे. सगळ्या गोष्टी जशाच तशा आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ज्यांना पूर्ण वेळ देता येईल, ज्यांना शेळी पालनामधलं नॉलेज आहे, उगा शेळी पालनाला बदनाम न करता त्यातलं नॉलेज घ्या. त्याच्या मतानुसार नॉलेज घ्या, सगळी माहिती घ्या. माहिती घेऊनच या क्षेत्राकडे वळा. सुरुवात ही छोट्यापासून करा. डायरेक्ट त्याचं मत आहे की डायरेक्ट तुम्ही अशा शेळ्या आणू नका. कुठली जात निवडा, कुठल्या ह्यामध्ये फायदा आहे त्याचं असं मत आहे. कोणतीही घ्या जात, असं काही नाही, फक्त अनुभव घेऊन करा. बरं, अजून एक महत्वाचं, आता हे शेळी पालन करत असताना काय होतं, तुम्ही हे शेळ्या बाहेर फिरतात, पण काही लोकांचा म्हणजे गावामध्ये म्हणा किंवा काही शहराच्या जवळ राहणारे असते, त्यांना शेळी पालन करायची इच्छा असते आणि त्यांच्याकडे पूर्ण बंदिस्त जागाच नसतं, चराव क्षेत्र नसतं. मग त्यांच्यासाठी बंदिस्त राहतात ना शेळ्या, काहीच अडचण नाही. बरं, बंदिस्तसाठी कुठले चारे फायद्याचे आहेत? बरं, मारवेल, घास, मक्का. म्हणजे मक्का मध्ये मेथी घासामध्ये का भरपूर म्हणजे बाकी चाऱ्यात एवढं प्रोटीनच नाही. कडबा हे देऊ शकतात ना, ते उपलब्ध होतेच ना. ते समजा हे केल्याच्या नंतर. आणि महत्वाचा चारा आहे घास, मारवेल, गवत, हे महत्वाचं आहे शेळी पालनात. मक्का. तुमच्याकडे जे बकरे तयार होते, आता तुम्ही जे विक्रीसाठी समजा सांगितलं 4 महिने 6 महिने पाटा असन बकरा असन, त्यासाठी काही असं आहे का बरं चांगल्या तब्येती होण्यासाठी तुम्ही कोणता खुराक वगैरे देता त्यांना? खुराक खपरी पेंट, बाकी काही नाही. खपरी, मक्का आणि सोयाबीन, बाकी काही नाही. म्हणजे असं अलग अलग द्या का सगळं मिक्स करून? मिक्स पिलांसाठी. आणि शेळ्यांसाठी दुधासाठी मी गुळी पेंट आणि आंबवण, बाजरी शिजून. आंबवण काय बाजरी शिजून. बरं, त्याचं प्रमाण ठरलेलं असतं का बरं, कोणत्या पिल्लाला किती द्यायचं, काय कसं? नाही, तसं नाही, एकत्रच मांडलं जातं सगळ्याला. बरं, एखाद्या जर शेळीने किंवा पिल्लाने जर जास्त खाल्लं तर जे खाती त्याला वेगळं बांधतात ना. समज आता ही तांबडी शेळी कुठे गेली का, ही जास्त खाती, तिला बाहेर घेत असतात. म्हणजे तुम्हाला माहिती, जास्त प्रमाणात खाती, तिला बाजूलाच ठेवायचं. ते बाजूला ठेवून तिला वेगळंच मांडायचं, त्याच्यात एकत्रच मध्ये नाही मांडायचं. ती जास्त खाती. शेतकरी मित्रांनो, आपण पाहतोय या 25 वर्षीय युवकाची यशोगाथा. कशी शेळी पालनाची सुरुवात केली, शेळी पालनामधले कसे बारकावे आहेत, शेडची सुरुवात कशी केली, शेळ्या कुठून खरेदी केल्या, काय केल्या,
संपूर्ण माहिती आपण पाहिली. व्हिडिओ थोडा मित्रांनो लांब होतोय, पण माहितीपूर्ण माहिती ज्या शेतकऱ्यांना नवीन करायचं त्याच्यासाठी हे फायद्याचं आहे. असे व्हिडिओ ज्यांना शेळी पालन करायचे त्या लोकांपर्यंत पोहोचत जा. आणि तुमच्या काही समस्या असतील आणि तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर आपलं कमेंट बॉक्स आहे, त्यामध्ये तुमची अनमोल कमेंट आम्हाला कळवा. जे आम्हाला ह्या म्हणजे व्हिडिओमध्ये विचारता नाही आलं ते आम्ही नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच दुसऱ्या शेतकऱ्यांना किंवा शेळी पालकांना विचारू शकतो. तर भाई अजून एक महत्वाचा विषय आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, शेळी पालन सुरुवात करत असताना बाजारामधल्या ज्या शेळ्या खरेदी करायच्या त्या शेळ्यांना काही लसीकरण वगैरे दिलेलं नसतं. मग त्या शेळ्या जर आपल्या फार्मवरती जर आणल्या तर अडचण निर्माण होते. त्यासाठी काय सांगतात? बाजारातल्या शेळी आणल्यावर अडचण निर्माण येतेच. हा, कारण ती कुठून आली काय आली, व्यापारी ह्या बाजारावर त्या बाजारावर लांबून आलेले असतात, त्या अडचण येतेच. त्याच्यामुळे शक्यतो तर आपल्याच परिसरातली खरेदी करावं. समज जर ती आणली बाहेरून तर तिची 2-3 दिवस तरी चांगली काळजी घ्या. आता आपण संपूर्ण तुमच्या फार्मची माहिती बघितली, कशा पद्धतीने तुम्ही फार्म केले, शेळ्या फिरवणं वगैरे सगळ्या गोष्टी. बरं आता भविष्यामध्ये काय प्लॅनिंग आहे बरं तुमचं? शेडची जी रचना आहे, आता इथं शेड मला दिसत नाही, हे कांदा जाळीचं शेड आहे, पण भविष्यामध्ये किती शेळ्यांचं टार्गेट आहे आणि शेड वगैरे मोठं करायचं आहे आपल्याला? शेळ्या म्हणजे 25-30 करूच शेळ्या समज, एवढं टार्गेट आहे. म्हणजे ह्या 25 आणि अजून 25-30 शेडचं तर सध्या म्हणजे साध्या पद्धतीचंच नियोजन आहे आपल्या शेडचं. अजून बी मोठ्या केल्याच्या नंतर साध्या पद्धती. साधे बरं का बरं त्यालाच का बरं प्राधान्य साधच नेमकं? तर आपण तर आपल्याला घर वगैरे चांगलं बनवतो, शेळ्यांना का बरं साधं? शेळ्याला जितक्या म्हणजे साधे राहतात तितक्या चांगल्या. उगाच मोठं करून काय उपयोग आहे? खर्च जास्त आणि मग काय उपयोग आहे? आपलं साध्या पद्धतीचं आपल्या शेताळ्या ताडपत्रीचं करणारे शेत तिथं, आणि आपले ते पत्र पण नाही वर ताडपत्री. बरं का बरं? ताडपत्री काय होतंय, ताडपत्री नंतर आपण वरून पाचट टाकणार. उन्हाळ्यामध्ये काय होईल ते की गार राहील आणि हिवाळ्यामध्ये त्यामध्ये गरमी येईल. एकदम गावरान पद्धतीने. हे शेड काहीच उपयोगाचं नाही. एकदम थंडी लागते ह्याच्यात आणि उन्हाळ्यात गरम होतं. शेळी त्यात उन्हाळ्यात थांबत नाही, सगळी शेळी इथं बसतात. मला आता उन्हाळ्यात इथं निवारा का म्हणजे तात्पुरतं मांडव उभा करीत असं उन्हाळ्यात शेड्याला बसायला, कारण शेड मध्ये गरम होत आहे. आणि आता सध्या गार लागते, शेळ्याला जास्त थंडी लागते म्हणून कूड घेऊन रात्री शेळ्या आतमध्ये असतात. इकडं म्हणजे इकडं जुनं घर आहे का आपलं? जुना कोठा आहे. जुना कोटा गुरांचा होता पहिला. गुरं होते ना, जनावर होते. त्यासाठी काय काय केलेलं म्हणले? त्यासाठी कूड घेतलाय. कुठं घेतलाय? साईडनी? हो, हे गवताचा कूड घेतलाय आणि ह्याच्यामध्ये मग गरमी येते शेळ्याला आतमध्ये. शेतकरी मित्रांनो, हे एक म्हणजे लपलेली जागा म्हणायचं. आपण इतक्या वेळ झालं बाईट घेतली, रात्री सगळ्या गोष्टी अलीकडे. ही गोष्ट त्यांनी आता दाखवली की कशा पद्धतीने आपण सगळे गाव खेड्यातले राहणारे माणसं असतो, शेळी पालन हे जास्त आपल्या खेड्यामध्ये चालतं. तर अशा पद्धतीने जर साध्या पद्धतीने जर तुम्ही जर शेड केलं, साईडने जे आपला शेतामधला घास आहे त्या घासाच्या काड्या ज्या निबार झालेल्या ज्या खाण्या म्हणजे लायकीच्या नाहीत त्या काड्या इथं लावलेल्या आहेत. म्हणजे कुठून काही विकत आणायची गरज नाही. इकडे आतमध्ये जर बघितलं, थोडा व्हिडिओ तुम्हाला एवढा व्यवस्थित नाही दिसणार पण तरी पण दाखवतो की आतमध्ये खाली मातीचं सगळं बनवलेलं आहे आणि साईडने एकदम साध्या पद्धतीने जुना गोठा आहे आणि इथं अशी गव्हाण वगैरे केलेली. यामध्ये अलीकडे ना, यामध्ये काय म्हणले, संध्याकाळी याच्यामध्ये शेळ्या आपण कोडतो. म्हणजे थंडीमुळे थंडी लागत नाही, गरमी येते. एक कोड बी हवा बी लागत नाही आणि हा कोटा खुंची जाईल, उंचीचा कमी. आता तुम्हाला हे अनुभव आहे, समजा तुम्ही स्वतः डॉक्टर आहे सगळ्या गोष्टी, तर त्याच्यामुळे हे तुम्हाला माहिती. पण नवीन शेतकऱ्यांना हे माहिती नसतं ना. गाऱ्याने बरेचसे लोकांचं असं आहे की करड मरते, शेळ्यांना सर्द्या होत्या, शेळ्यांना ताप येते थंडीत. मला सुद्धा सुरुवातीला हे नव्हतं. हे शेड मध्ये शेळ्यांना जास्त सर्दी ताप हे आजार सारखे यायचे, हे कमून येते हे कळलं आपल्याला आजार. त्याच्यामुळे हे थंडीचं पॅक केलंय. हे थंडीत ह्याच्यात शेळ्या आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा सर्दी ते व्हायच्या का खाली वलं राहायचं ना. हे पावसाळ्यात वलं राहायचं ना, ऊन पडत नव्हतं, काय नव्हतं, वाळत नव्हतं. मग आपण साध्या पद्धतीने माचोळ्या केल्या साध्या पद्धतीने. हे घरी पडलेलं होतं. हे अशा लहान मोठ्या गोष्टी असतात. व्हिडिओ आपण मोठा यासाठी करतो की सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या पाहिजे. इथं जर बघितलं, पिल्लांना बसासाठी, शेळ्यांना बसासाठी का फक्त पिल्लांना? वडील म्हणले हे वलं होतंय, आपण काय करू, कोबा करू. मी म्हणलं कोबा पण वालाच राहील आणि काय उपयोग नाही, आपण काय करू, साध्या पद्धतीची करू. ही एक माचोळी आणि एक खाटाचं केलं. मग पावसाळ्यात असं व्हायला लागलं, एवढी जागा ओली, अख्ख्या शेळ्या ह्याच्यात आणि ह्याच्यात 20-25 ह्याच्यात दाटण झाली तरी पण ह्याच्यातच बसत होती, ह्याच्यावरच बसत शेळ्या.
म्हणजे आपल्या अजून एक होता खात इथं, हा तो नेला काढून म्हणजे ह्याच्यावर बसत होती. अलीकडे आपल्या फार्मवरती जे शेळी पालनचं आपण मोठं शेड वगैरे उभारतो आता, हा. जे नवीन शेतकरी करते समजा, हम्म. तर त्या शेड मध्ये अशा पद्धतीने करायलाच पाहिजे बाबा, कुठलं का करायला व्हायला पाहिजे, करायला. उंच वाट्याचं हे- ठिकाण. हे पावसाळ्यात उपयोगाला हा. आणि हिवाळ्यात हे उपयोगाला, हे तर फिक्स द्यायला ठेवलं पाहिजे. म्हणजे पावसाळ्यासाठी जास्त करून ह्या खाटाचा हा. उपयोग होतो. अशा गोष्टी प्लेट असन तुमच्या हो. इथं असन किंवा काहीतरी असं बसायला करायला आता जास्त आता पावसाळ्यात ओलं होतंय, हे शेड पुराणा म्हणून दुसरं शेड मारणं, निवारा करणं, हा. किती केला तरी शेळ्याच्या मुतानी त्यांनी ओलं होणार नाही. दिवस रात्र शेळ्या इथेच राहणार आहेत ना आपल्या. हा बरोबर आहे. दिवस रात्र म्हणून हे काय किती पैसे जातात त्याला लाकडाला? पैसे लागतच नाहीत, घरचं साहित्य समजा पडलेलं ते साहित्य घरीच काय? काढलं नाही. हा. समज आता विकत जरी आणलं, हा. आता आम्ही अजून आणणार आहेत पावसाळ्यासाठी, हा. म्हणत होते की दुसरा निवारा करू आपण शेळ्याला, येतं हे चाललं हा. होतं. मी म्हणलं काहीच गरज नाही, हा. आपलं भागतंय ना, हा बरोबर आहे. थोड्याच भागतंय, आपण अजून लाकडं आणू, माचळ्या एक दोन करू, पावसाळ्यात भागते शेळ्या आवडीन ह्याच्या बसत्यात. शेळी ह्याच्या खाली उतरत नाही, खाली फक्त खायला उतरत, तिथं गावात मांडली खायत ती, हा. पण त्याच्या जाऊन बसते. लगेच आपल्या जागेवर लय आवडीन बसणार शेळ्या त्याच्या. मजा पहा येते. शेतकरी मित्रांनो, ज्यांना साध्या पद्धतीने कमी खर्चामध्ये जर शेळी पालन करायचं असेल, नक्कीच या हनुमान नगर, जे की आपल्या शिरूर कासार तालुक्यामध्ये येतं, बीड जिल्हा, आपल्या हिवरशिंगा गावापासून 2 ते 3 किलोमीटर हा. अंतरावरती हे गाव आहे. तुम्ही जर इथं जर आलात तर असं जर बघितलं, कधीही कुठलीही गोष्ट करताना अनुभव घेत जा, अशा छोट्या मोठ्या फार्मला व्हिजिट करत जा, त्यामधून तुम्हाला ती बारकावे लक्षात येतात. डायरेक्ट आवाढव्य खर्च न करता अशा पद्धतीने केलं पाहिजे. हे घरीच पडलेलं असते ना आपलं, हा घरीच पडलेला कोणाच्या असतो. बी घरी आहेतच हे खातं हा. असो, हे लाकडं काही बी असो, काही समजा- पडलेलं असतं. समज थोडंफार उभं केलं, हम्म. शेळ्यांना खुश ठेवता आलं पाहिजे. म्हणजे शेळ्या खुश. खाल्लेलं ते पचन बी झालं पाहिजे, हा. सगळ्या गोष्टी पौष्टिक वगैरे सगळं भेटतं ना त्या पद्धतीने. आता समज हे नसतंच हे दूध, हा. तर शेळ्यांची इतके हाल झाले असते, हम्म. शेळी खाली बसतच नाही बोल्या, हा. शेळी एकदम उभा राहणार. बरोबर आहे. मग दिवस रात्र शेळी उभा, मग शेळी त्रास आहेच ना. हम्म. ट्रेस मध्ये शेळी गेली की तिला आजार येणार. हम्म. तर तुला जे आता नवीन 25 शेळ्या घ्यायच्या, तुझ्याकडे आता 25-30 शेळ्या आहेत, त्यासाठी तुझं शुभेच्छा आहेत, अभिनंदन आहे. नवीन शेळी पालन अजून चांगलं स्वरूपाचं तुझं हो. आणि एवढं मोठं करत असतानाही तुझ्या डोक्यामध्ये अजून नाही की आपल्याला खर्च करायचा आहे, त्यामध्येच ऍडजस्टमेंट, हे महत्वाचं. हे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे की कमी खर्चामध्ये कसं आपल्याला जास्त उत्पन्न भेटलं पाहिजे, त्या पद्धतीने. आणि अजून एक तुझी एक युनिक गोष्ट मला आवडली, स्वतः डॉक्टर असताना यामध्ये किती बेनिफिट आहे, काय आहे, ह्याची सगळी माहिती घेऊन. शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या 25 वर्षीय युवकाची यशोगाथा आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. एकदम साध्या पद्धतीने खेडेगावामध्ये, डोंगरपट्ट्याचं गाव आहे, हनुमाननगर साईडने सगळा डोंगर आहे, तलाव आहे, शेतामध्ये अर्ध्या चारे केलेले, अशा पद्धतीने साध्या पद्धतीने शेळी पालन होतं. आम्हाला नक्कीच कमेंट करा, तुम्हाला जर हे शेळी पालन जर आवडलं असेल, आणि जे प्रश्न आहेत तुमचे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ जे शेळी पालन करतंय किंवा जे शेळी पालन करण्याच्या विचारामध्ये आहेत, अशा शेतकऱ्यांपर्यंत, युवकापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.